नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. तर चला मग आजचा ब्लॉग सुरुवात करूया. हा ब्लॉग आवडला असेल अशी आशा करते मी, आणि जर आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आज 2 रेसिपीज शेअर करणार आहे. त्यातली ही पहिली आहे. त्यामध्ये मी फक्त पोहे आणि ओट्स असं मेजरमेंट करून 1 वाटी आणि 1 वाटी टाकून भिजत घातलं होतं पाण्यामध्ये. 2 पोहे छान स्वच्छ धुवून भिजत घातलं होतं आणि थोड्या वेळ भिजल्यानंतर अर्धा 1 तासानंतर म्हणजे तोवर आपलं दुसरी कामं देखील होतात आणि तोपर्यंत भिजत ठेवून नंतर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी मस्त प्लफी झालं होतं आणि तो मला कॅप्चर करता आला नाही, लेट होणार होईल म्हणून सकाळी खूप घाई गडबड असते. तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, अगदी थोडंसं, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण हे माझ्यासाठी नाही तर नवऱ्यासाठी आहे म्हणून मी हे अशा प्रकारे स्लोमध्ये टाकत आहे आणि सिंपल असं त्यांना बनवून दिलं आहे. आता याची रेसिपी बनवली पण नाव मला ठेवता येत नाही, तर तुम्ही त्याचं नाव ठेवा. खूप सुंदर टेस्टी असं झालं होतं आणि मला खूप आवडलं. पॅनकेक टाईपच झाला आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये वस्तू टाकून, मस्त इन्ग्रेडियंट्स टाकून तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य देखील टाकू शकता, चणे देखील टाकू शकता, असं वेगवेगळं. तर अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेते. मी तर डोसे बनवते आणि इझिली ते ॲडजस्ट होतं. खूप सुंदर बनलं होतं. आणि पोहे मुलं खात नाहीत किंवा ओट्स तर खातच नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी हा हेल्दी नाश्ता मस्त आहे. नरम देखील होतो. त्यानंतर मी चहा बनवण्यासाठी ठेवला आहे. त्यावेळेस त्यांना ठेचा आणि नाश्ता ते करून घेत होते. मग चहा ठेवला आणि यानंतर माझा चहा गरम झाला आहे. मुलांसाठी मी अंडी उकळत ठेवले आहे. मी बनवली होती आज खिचडी आणि आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. 2 व्हिडिओ मला 2 दिवसाचे सोबतच मिळणार आहेत. त्यानंतर मी नाश्ता करून घेते. अशा प्रकारे आज चहा खूप जास्त घेतला आहे, काय माहिती क्रेविंग्स वाढली आहे माझी चहाची. तर मी देखील ठेचा आणि चहा पराठे घेतले आहे 2, आणि त्यातला मी 1च खाणार आहे आणि ॲपल खाणार आहे. त्यानंतर निघाले मी ड्रेस अल्टर करायला जाते. आता एक पार्सल आले तुमच्याशी शेअर करेल मी. चला, हे मला पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि हे मी मिशोवरूनच घेतलं आहे. मिक्स सीड्स आहे, 5 in 1 आहे, सुपर सीड्स आहे. यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल बघा, याच्यामध्ये तीळ देखील आहे आणि चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड आहे, पपईच्या पंपकिनच्या बिया आहेत आणि आपल्या ज्या आवडतात त्या सूर्यफुलाच्या बिया देखील आहेत. अशा प्रकारे आपल्याला 5 बिया आहेत आणि ह्या म्हणजे ना सर्वांसाठीच खूप छान आहे. याचे तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिले आहेत आणि FSSAI हे असं म्हणजे पडताळणी झालेली आहे, त्यामुळे खूप सोयीस्कर आहे. आणि हे मदर नेचर म्हणजे ना बायकांसाठी खूप छान पर्याय आहे. म्हणजे कसं आपल्याला वाटतं आपण थकतो काम वगैरे करून, काहीतरी कमी पडल्यासारखं असं वाटतं ना आपल्याला कधीही, त्यासाठी हे घेतलं आहे. आणि याच्या 200 ग्रॅममध्ये मिळाला आहे. मला खूप छान आहे. मला तर 133 रुपयामध्ये मिळाला आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. आणि याच्यामध्ये ना एनर्जी खूप येते. म्हणजे तुम्ही ना स्मूदी, इथे लिहिलेलंच आहे, तुम्हाला दाखवते मी. इथे हे बघा, इथे लिहिलेलंच आहे. हे बघा, चिया सीड्स आहे, फ्लॅक्स आहे, सनफ्लावर्स आहे, पंपकिन आहे आणि वॉटरमेलन सीड्स आहे. तर इथे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले आहे. नंतर त्याच्यासाठी आपण कशासाठी यूज करू शकतो ते लिहिले आहे. हे बघा, हे सीड्स मिड डे मिल्क स्नॅक्समध्ये खाऊ शकतो. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आपण नाश्ता वगैरे स्किप करून हा संध्याकाळी चहा पिताना खाऊ शकतो. त्यानंतर सूप, सेरल्स आणि फ्रूट्स, व्हेजीज सॅलडमध्ये पण टाकू शकतो. मी तर टाकते. ॲपल वगैरे घेतलं ना कट करून त्यामध्ये टाकायचे, कोणत्याही वस्तूमध्ये टाकू शकता. नंतर 1 to tablespoon soak 1 to tablespoon मिक्स सीड्स ॲज अ होल ऑर ग्राउंड टू स्मूदमध्ये मिक्स करून असंच जर टाकलं किंवा मिक्सरमध्ये वाटून देखील ज्यूस टाकलं किंवा ज्युसेसमध्ये, योगर्टमध्ये, शेक्स, जॅम्स आणि बटर मिल्क म्हणजे ताकमध्ये देखील टाकलं तरी खूप छान आहे. 15-20 सोकिंग टाईम कॅन बी 15-20 मिनटामध्ये फक्त सोक करून ठेवायचं आहे. आणि हे खूप छान आहे. इम्युनिटी वाढतो. प्रोसेसिंग बघा इथे लिहिलेलं आहे पूर्ण छान. आणि याची प्राईस बघा तुम्ही, 299 आहे आणि मला फक्त 133 रुपयामध्ये मिळाला आहे. आणि असं एक्सपायरी डेट देखील आहे 7/26मध्ये. खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की घ्या, कारण याच्यात ना खूप सारे फायबर्स, मिनरल्स म्हणजे जे आपल्याला सोयीस्कर असतं ना. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेकआउट करायला विसरू नका. चला ब्लॉग कंटिन्यू करूया.
त्यानंतर मी माझं कला जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे कसं आता आपण आपल्याकडे जसं टाईम मिळतो तसं आता मी मेहंदी क्लास 1 महिना लावला होता. त्यानंतर मी कट केला कारण लहान मुलगा होता. मुलगा लहान नसता पण काहीतरी अडचणीमुळे मी तो स्किप केला आणि अशा प्रकारे मी मेहंदी ट्राय करत आहे. तर डुग्गू व्हिडिओ काढत आहे म्हणून जरा इग्नोर करा. आणि त्यानंतर छान असं मेहंदी मी काढत होते आणि मी ट्राय करत होते आणि खूप दिवसानंतर अक्षरशः खूप महिन्यानंतर मी हातात कोन पकडला आहे आणि त्यानंतर मी मेहंदी काढून ट्राय करत आहे. छान वाटते असं आपण स्वतः ट्राय करू शकतो. तर ही मुलं ना कोणते वस्तू दाखवतात ते तुम्ही पहा. आणि इथे ना सिंपल अशी मेहंदी मी काढून वेगवेगळ्या मेहंदी काढते. जर तुम्हाला मी कधी टाईम मिळाला तर पूर्ण बुक दाखवते मी की कसं प्रकारे मला शिकवलं आहे. तर ही मेहंदी झाली आपली. त्यानंतर मुलांना घेऊन आले संध्याकाळी, मुलांना ट्युशनला सोडून आली आणि त्यानंतर मी घेतलं होतं बोंबील. म्हणजे दुपारीच क्लीन करून ठेवलं होतं, मॅरिनेट करून रवा वगैरे कोकम टाकून आणि वेगळी रेसिपी बनवत होते. आणि रोजिष्णूला आवडतं म्हणून मी घेते कारण मला नॉनव्हेज आता खाऊशीच वाटत नाही. त्यानंतर इथे मी सकाळी चपाती भाजी केली होती पण नंतर मी भाकरी करत होते कारण सकाळी चपाती यांना दिली नव्हती म्हणून म्हटलं चला भाकरी करून घेऊयात. आणि फ्राय केलं होतं, फिश फ्राय करणार होती. त्यानंतर मी भाकरी करणार होती. तर मी भाकरी वगैरे करून घेते आणि 2-3 भाकरी करून घेते मुलांसाठी देखील. आणि इथे गाणे लावले होते मी. व्हिडिओ डान्स मध्ये चालूच आहे माझा. म्हणजे ना मला आवडतो असं एन्जॉय करून काम करणं. त्यानंतर इथे भाकरी वगैरे झाल्या की मग आपल्याला मच्छी फ्राय त्याच्यातच करायची, म्हणजे तो तवा लोखंडाचा. तर छान अशी भाकरी करून घेते छोटीशी. आणि मुले मस्ती चालूच आहे त्यांची म्हणून मी आवाज स्किप करून व्हॉइस ओव्हर करावं लागतं. आणि इथे भाकरी करून घेते फास्टमध्ये. त्यानंतर तुम्हाला फिश दाखवते. आता तेल ठेवलं आहे गरम, राईचं तेल टाकलं आहे आणि नीलमची मम्मीने आंटीने ठेवून गेले होते. मग तेच तेल मी अजूनसुद्धा यूज करते कारण आम्हाला तेल राईचं लागत नाही. तर असं